नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ध्वनी बुक एज्युकेशनलमध्ये. मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत राज्यशास्त्र इयत्ता 12वीचे हे आहे जुने पुस्तक. मित्रांनो, आज आपण सुरुवात करत आहोत प्रकरण पहिले, भारतीय संविधान उगम आणि संविधानाची वैशिष्ट्ये. मित्रांनो, या संपूर्ण सिरीजमध्ये आपण भारतीय शासन आणि राजकारण यांची माहिती घेणार आहोत. भारतीय शासनाचा अभ्यास करताना भारतीय संविधान, संविधानात नमूद केलेल्या तरतुदी, भारतीय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ इत्यादी शासन यंत्रणेचे घटक यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतीय राजकारणामध्ये पक्षापक्षांमधील स्पर्धा, पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप, भारतातील राजकीय व सामाजिक चळवळी आणि भारतीय राजकारणातील नवे प्रवाह यांचीही माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया प्रकरण पहिले, भारतीय संविधान उगम आणि संविधानाची वैशिष्ट्ये, भाग क्रमांक 1. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत थोडक्यात उजळणी, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती, फाळणी, घटना समितीची निवड आणि घटना समितीतील महत्त्वपूर्ण समित्या. मित्रांनो, रस्त्यामध्ये, शाळेमध्ये किंवा अगदी खेळामध्ये सुद्धा काही नियम असतात. त्या नियमांचे पालन त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना करावेच लागते. पण हे नियम कोण करतं? जसं शाळेत, घरात, खेळात काही नियम असतात, तसेच देशांमध्येही नियम असतात. देशातील नागरिक किंवा प्रत्येक व्यक्ती नियमाने बांधली गेलेली असते. देशातील सर्व नियम एकत्र केलेले असतात. हे नियम देशातील सर्वोच्च नियमांना अनुसरून केले जातात. प्रत्येक देशातील सर्वोच्च कायदा म्हणजेच त्या देशाचे संविधान किंवा त्या देशाची राज्यघटना होय. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची देखील एक राज्यघटना तयार केली गेली. त्या संविधानाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, संविधानाची वैशिष्ट्ये काय आहेत यांचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. संविधानाची वैशिष्ट्ये पाहण्यापूर्वी संविधान निर्मितीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. संविधानाच्या बऱ्याच वैशिष्ट्यांचा उगम आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आढळतो. भारताने इंग्लंडप्रमाणे संसदीय शासन पद्धती का स्वीकारली, तसेच संघराज्याची निर्मिती का केली गेली, याचे मूळ आपल्याला घटना समितीच्या चर्चांमध्ये आपल्याला आढळून येते. मित्रांनो, भारताची राज्यघटना ही घटना समिती किंवा संविधान सभेकडून तयार झालेली आहे. 15 ऑगस्ट 1947मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा संविधान तयार झालेलं नव्हतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना तयार झाली व स्वीकृतही केली गेली. 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पहिल्यांदा केली होती. त्यामुळे 26 जानेवारी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचे ठरले. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आता आपण पाहूया स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांसाठी ब्रिटिश सरकार कायदे करत होतं. या कायद्यांसाठी जनतेची संमती घेतली जात नव्हती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची शासन व्यवस्था कशी असावी हे ठरविणारी भारतीय प्रतिनिधींचीच घटना समिती असावी अशी मागणी काँग्रेसने सातत्याने केली होती. सन 1942मध्ये क्रिप्स मिशन पाठवून ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली, पण मिशनचा प्रस्ताव काँग्रेस व मुस्लिम लीगने नाकारला. 1946च्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशींनुसार भारतासाठी घटना परिषद तयार करण्याचे ठरले. या घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. समितीमध्ये अनेक कायदेतज्ञ, संस्थानांचे प्रतिनिधी होते. यात महिला प्रतिनिधींचाही समावेश होता. 9 डिसेंबर 1946ला पहिले अधिवेशन भरले. त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या बैठकीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढील उद्दिष्टे स्पष्ट करणारा ठराव मांडला. हा ठराव उद्दिष्टांचा ठराव म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, संविधान समितीबरोबरच अनेक समित्या नेमल्या गेल्या. त्या समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. संपूर्ण संविधान कसे असावे याचा मसुदा किंवा आराखडा तयार करण्यासाठी ही समिती नेमली गेली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांच्याबरोबर या समितीमध्ये टी कृष्णम्माचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुन्शी, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी सभासद होते. या समितीने मुख्य आराखडा तयार केला. नंतर तो घटना समितीसमोर मांडण्यात आला.
मित्रांनो, त्यावर चर्चाही केली गेली, मात्र काही किरकोळ बदल करून घटना समितीने जवळपास सर्व मुद्दे स्वीकारले. संविधान तयार करण्याचे मुख्य काम मसुदा समितीने व त्यातही अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले. मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावरच पडली. त्याबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे संविधान समितीचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात उल्लेखही केला आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो. मित्रांनो, आता आपण पाहूया फाळणी. संविधान निर्मितीच्या कामकाजास सुरुवात झाली त्यास सुमारास स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीस देखील सुरुवात झाली होती. मुस्लिम लीगने कामकाजावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीचा ताण संविधान निर्मितीच्या कामावरही पडला. केंद्र सरकार बलवान असावे या मताला फाळणीमुळे जोर आला. या सुमारास संस्थानांचा प्रश्नही महत्त्वाचा बनला. संस्थानांचे विलिनीकरण करणे गरजेचे बनले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून संविधान निर्मितीची प्रक्रिया खूप लांबत गेली. तसेच संविधानातील तरतुदींवर या परिस्थितीचाही प्रभाव पडला. मित्रांनो, आता आपण पाहूया घटना समितीची निवड. घटना समितीत सभासदांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीने किंवा प्रौढ मताधिकाराने झाली नाही. त्यामुळे काहींनी त्यावर लोकशाही विरोधी म्हणून टीका देखील केली. पण घटना समितीचे सभासद जनतेने निवडून दिलेले नसले तरी त्यामध्ये बिगर काँग्रेस सभासदही होते. इतकेच नव्हे तर हिंदू, मुस्लिम यांच्याबरोबर शीख, ख्रिश्चन, पारसी इत्यादींनाही प्रतिनिधित्व दिले गेले होते. एकूण भारताची संविधान सभा ही भारताच्या सामाजिक विविधतेचे प्रतिनिधित्व करणारी समिती होती. मित्रांनो, आता आपण पाहूया घटना समितीतील महत्त्वपूर्ण समित्या. यामध्ये समिती आहे सुकाणू समिती, याचे अध्यक्ष होते डॉक्टर के.एम. मुन्शी. वित्त व स्टाफ कमिटी, याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. केंद्रीय राज्यघटना समिती, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतीय राज्यघटना समिती, याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क समिती, याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये इतकेच. पुन्हा आपण भेटूया पुढील सदरमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत संविधानाची वैशिष्ट्ये भाग 1. धन्यवाद.